शनी साडेसाती ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधी ना कधी येते. साडेसाती ही साधारण 7.5 वर्षाची असते आणि ती 3 टप्प्यात विभागली जाते. प्रारंभिक, मध्य व अंतिम. शनी एका राशीत तब्बल 2.5 वर्ष राहतो. सध्या कुंभ राशीत शनीच्या साडेसातीचा तिसरा म्हणजेच अंतिम टप्पा सुरू आहे. कुंभ राशीत जन्मलेल्यांसाठी साडेसाती ही 2020 मध्ये सुरू झाली. त्यावेळी शनीने कुंभ राशीच्या आधीची रास म्हणजेच मकर राशीत प्रवेश केला व 2.5 वर्षानंतर म्हणजेच 2023 मध्ये शनीचा कुंभ राशीत प्रवेश झाला, ज्यामुळे साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली. आता सध्या तिसरा आणि अंतिम टप्पा सुरू असून साडेसाती या संपूर्ण चक्राचा शेवट होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 3 जून 2027 रोजी जेव्हा शनी मेष राशीत प्रवेश करेल तेव्हा कुंभ राशीतील साडेसातीचा काळ हा पूर्णपणे संपेल. याचाच अर्थ असा की 2020 पासून सुरू असलेला हा काळ 2027 मध्ये संपेल. प्रत्येकाच्या राशीत साडेसातीचा अंतिम टप्पा हा थोडा वेगळा असतो, कारण जेव्हा एखाद्याच्या राशीत साडेसाती सुरू होते तेव्हा शनी महाराज हे दंडनायक भूमिकेत असतात. शनी महाराज हे मंदगतीवर चालणारे पण एक कठोर ग्रह आहेत. ते एका कडक व चुकीच्या वर्तनाला क्षमा न करणाऱ्या शिक्षकाप्रमाणे आहेत. शनी हा एक असा ग्रह आहे जो संयमाने वाट पाहतो आणि निरीक्षण करतो. या काळात आपल्याला आपल्या कर्मानुसार किंवा कृतीनुसार फळ देतात. जर तुम्ही कोणाशीही वाईट वागलात तर त्याचे फळ तुम्हाला 7.5 पट परत मिळते. जर तुम्ही या काळात काही वाईट कृत्ये केली तर त्याची नोंदही ठेवली जाते. जे स्वतःच्या कर्मांना घाबरतात त्यांनीच साडेसातीला घाबरले पाहिजे. शनीचे काम तुम्हाला शिक्षा करणे नाही, तर योग्य वेळ आल्यावर तुम्हाला जे पात्र आहे ते देणे आहे आणि जे अपात्र आहे ते काढून घेणे. शनी कोणालाही सोडत नाही. तो प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो व त्यावर केलेला कोणताही उपाय हा सहजासहजी लागू पडत नाही. हा तोच ग्रह आहे ज्याने रावणाला प्रभू रामाविरुद्धच्या युद्धात पराभूत केले. साडेसाती हा शनीच्या 7.5 वर्षाचा काळ आहे, जो अनुभवणाऱ्या व्यक्तींना मिळणाऱ्या परिणामांमुळे अनेक लोक त्याला घाबरतात. या काळात जीवनात काही अत्यंत मोठे बदल घडतात. शिवाय हे बदल फारसे सकारात्मक स्वरूपाचेही नसतात. साडेसातीबद्दल बरेच गैरसमजही आहेत. लोक आपणच गृहीत धरतात की साडेसाती म्हणजे एका पाठोपाठ एक वाईट घटना घडण्याचा काळ, विलंब, अडथळे, नुकसान इत्यादी गोष्टींचा एक वाईट टप्पा. पण हे संपूर्ण सत्य नाही. साडेसाती अनेक गोष्टींचा विचार करून लोकांवर परिणाम करते. या काळात व्यक्तीला आपल्या कर्माची फळे दिसू लागतात. जर त्यांनी प्रामाणिकपणे कठोर परिश्रम केले असतील तर गोष्टी सावकाश त्यांच्या बाजूने वळू लागतात. या काळात व्यक्ती अधिक विचार करतो, तो स्वतःला समजून घेतो आणि जबाबदारी घ्यायला शिकतो. बऱ्याच लोकांना असा अनुभव येतो की आता कुठं सर्व काही गोष्टी या पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट झाल्या आहेत. या साडेसातीच्या प्रभावातून मुक्त झाल्यावर कुंभ राशीच्या लोकांची कामे लवकर पूर्ण होतील.